पण नादी लावायचं. का नादी लावायचं? तर त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या अपरिपक्व डोक्यामध्ये असे राष्ट्रवादाचे, वंशवादाचे, वर्णभेदाचे, विषमतेचे विचार कोंबता येतात. म्हणून तरुणाईवर लक्ष असतं आणि सर्वात महत्त्वाचं राजकीय हिंसाचारावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. आपण सगळे अहिंसावादी आहोत, सत्याग्रही आहोत. आपण लोकशाहीवादी असल्यामुळे याच्यावर विश्वास ठेवतो की जरी तुझं माझं पटत नसेल, जमत नसेल, तरी आपण चर्चा करू आणि बसू, काहीतरी मार्ग काढू. पण इथे जे जे प्रतिवादी असतील, प्रतिविरोधी असतील, प्रतिपक्ष असेल, तो हिंसाचारातून त्याचा नायनाटच करायचा, हा फॅसिझमचा विचार आहे. 24 नंतर कदाचित येऊ शकेल, कारण आम्ही बोलणारे लोक आहोत. म्हणून आधी भाषिक हिंसाच करायचा, भाषेतून असं हिंसा पसरवायची, भयंकर जहाल भाषा वापरायची, हल्ले करायचे. आजकाल वर्तमानपत्रांच्या बातम्यांची शीर्षकं बघा तुम्ही. टीकास्त्र सोडले, दणका दिला, टोला लगावला, थोबाड फोडले. डोळ्यासमोर यावं किंवा अर्जुनाचं चित्र डोळ्यासमोर यावं की त्याने आग्नेयास्त्र सोडलं, त्यानं वरुणास्त्र सोडलं. अशा प्रकारे भाषेला हिंसक वळण देण्याची एक पद्धत आणि घटना आपण स्वीकारल्यानंतर जे सांगितलं होतं त्याचं स्मरण केलं पाहिजे. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते राजकीय स्वातंत्र्य आहे. आम्ही राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्याची सुद्धा मागणी करतो. कारण राजकीय स्वातंत्र्य मिळणार आहे हे आम्हाला आधी अनेक वर्ष कळलं होतं. म्हणून आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय स्वातंत्र्याच्या गोष्टी बीजेपी आणि RSS करतं, पण आज आपल्या देशातला फॅसिझम हा सामाजिक गुलामगिरीच्या नावानं समोर येतोय, हे आपण काळजीपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. आपलं सामाजिक स्वातंत्र्य नष्ट होत चाललंय, राजकीय स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे काही जण असं म्हणतात की बाबासाहेबांनी आणि इतरांनी स्वातंत्र्य चळवळीतल्या मूल्यांमधून जी राज्यघटना उभी केली, ती राज्यघटना जशीच्या तशी उभी करून सुद्धा हुकुमशाही आपल्या देशामध्ये, फॅसिझम आपल्या देशामध्ये आणता येईल. कारण राजकीय स्वातंत्र्य नावासाठी आहे, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य काढून घेतलं जात आहे. आणि म्हणून भारतामध्ये जो काय फॅसिझमचा प्रवेश होईल किंवा आता जो फॅसिझम लागू झालेला आहे तो सामाजिक पारतंत्र्याच्या रूपानं आपल्यावर आलेला आहे. हळूहळू जातीय आरक्षण नष्ट करण्याचे प्रयोग चालू झालेले आहेत. आरक्षणाच्या विरोधात वातावरण निर्मिती चालू झालेली आहे. UGCच्या फेलोशिप, स्कॉलरशिप घटायला लागलेल्या आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची, प्राध्यापकांची भरतीच होईनाशी झालेली आहे. कारण जर भरती केली तर रिझर्वेशनचा, कॅटेगरायझेशनचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल. तर हे सगळं त्यांना अशासाठी करायचं आहे की त्यांना फॅसिझम या सामाजिक पारतंत्र्याच्या, सामाजिक गुलामीच्या वाटेनं आपल्यावर आदळायचं आहे. म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्य मिळालं, राजकीय लोकशाही प्राप्त झाली असं जरी गोडवे गात असलो तरी सामाजिक लोकशाही आपल्यातून हळूहळू निघत चाललेली आहे. आणि त्याच्या जागी फॅसिझम येऊ घातलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. फॅसिझम प्रेमावर कधीच विश्वास ठेवत नाही. किंबहुना कोणताही धर्म हा प्रेमावर विश्वास ठेवत नसतो. ख्रिश्चॅनिटी घ्या, इस्लाम घ्या किंवा बाकीचे कोणतेही धर्म घ्या, त्यांचा प्रेमावर विश्वास आहे. कारण मानवता हा त्यांच्या धर्माचा आधार आहे. बुद्धानं तर समता, स्वातंत्र्य, बंधुता या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याच्यात प्रेम अनिश्चितच आहे. पण हिटलरनं जाणीवपूर्वक प्रेम ही संकल्पना नष्ट करायला लावली. प्रेमळ पिता ही जी त्या काळी जर्मनीमध्ये जी प्रतिमा होती ती नष्ट करायला लावली. त्याच्याऐवजी अधिकार गाजवणारा, चिडका, रागीट, संतापी असा पिता त्यानं उत्पन्न केला. कारण स्वतःची प्रतिमा त्यानं तयार केली.
तो मदरलँड कधीच म्हणायचा नाही, तो फादरलँड म्हणायचा. आणि म्हणून RSS काय, BJP काय, एक अशी उग्र, आक्रमक, हिंस्र प्रतिमा तयार करण्याच्या नादाला आहे, जेणेकरून प्रेमाची भाषा आपण गमावू आणि त्याच्याऐवजी हिंसा, द्वेष, तिरस्कार, घृणा ह्यांची भाषा आत्मसात करू. आणि किंबहुना आपल्यातल्या अनेकांनी ती करायला सुरुवात सुद्धा केली आहे. अनेक कुटुंबांमध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खानचे सिनेमे बघू नका असं सांगितलं जात आहे. मुसलमान मित्र असतील तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, त्यांच्याशी मैत्री करू नका असं सांगितलं जात आहे. मुसलमान दुष्ट असतात, लबाड असतात, शोषण करतात, ते असे करतात, तसं करतात, असं वातावरण तयार केलं जात आहे. आणि म्हणून ती जी फॅसिझम आणि नाझिझमची घृणेची भाषा होती, ती घृणेची, तिरस्काराची भाषा आता हळूहळू समाजामध्ये पसरत चालली आहे. फॅसिझम असा पसरत चाललेला आहे. हे जे राष्ट्रवाद, सुशासन, सुरक्षा, विकास याच आधारावर आता सर्वत्र भारतीय जनता पार्टीचा जो काही निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो पसरत जाणार आहे. आपण मात्र बुद्धप्रियेच्या या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने या गोष्टींकडे, या प्रचाराकडे आणि या मूल्यांकडे अतिशय सावधगिरीनं बघितलं पाहिजे. आणि जसा होईल, जसा आपल्याला जमेल तसा त्या विरोधात प्रचार केला पाहिजे, असं बुद्धप्रियेच्या फार मोठ्या अशा कार्याला स्मरून मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर अजून ऐकतच राहावं आणि ऐकावं ते एक एक आश्चर्य आणि एक एक धक्कादायक गोष्टी, बाबी प्राध्यापक जयदेव डोळे सर आपल्यासमोर मांडत असतात. आणि आपण सर्वजण त्यांचा म्हणजे त्यांचा अभ्यासपूर्ण विवेचन ऐकल्यानंतर आता पुढं काय होणार या देशाचं, अशी चिंता आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येते. घटनेच्या 45व्या कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना शिक्षणाचा हक्क दिला. शिक्षणाची जबाबदारी सरकारवर टाकली होती. ती 2002 साली अटल बिहारी वाजपेयीने काढून ती आता पालकांवर टाकली. आणि आपण डरकाळ्या फोडणारे की घटनेला हात लावला तर हिऊ करून टाकून तीव करून टाकू असं म्हणणारे अजूनही त्याच्याकडे बघायला तयार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे 45वं कलम होतं ते केव्हाच त्यांनी काढून फेकून दिलं, तर त्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्या गतीनं हे चर्चासत्र चालू आहे ती गती पुढं अशाच पद्धतीनं कॉम्रेड भीमराव बनसोड पुढे घेऊन जातील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली मांडणी करावी. कॉम्रेड भीमराव बनसोड. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना प्रथम अभिवादन करतो. आणि या चर्चासत्राचे अध्यक्ष आमचे मित्र साथी सुभाष लोमटे, ज्या श्रमिक विश्वचं संपादन करत असतात आणि आजचा बुद्धप्रियेवरचा विशेषांक ज्यांनी काढला ते आमचे मित्र प्राध्यापक राम बाहेती, विचारमंचावर उपस्थित असलेले दलित अत्याचार विरोधी समितीचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट BH गायकवाड, आत्ताच ज्यांनी फॅसिझमच्या संबंधानं अत्यंत चांगली, कमी वेळात जास्तीत जास्त सांगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आणि भारतातल्या फॅसिझमचा जो अर्क आहे, जी संघटना आहे RSS, तिच्यावर ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याची लोकवाङ्मयनच ते प्रकाशित केलेलं आहे. त्याची मला वाटते 3री आवृत्ती निघालेली आहे, इतकी त्याला डिमांड आहे.
आणि ते पुस्तक लिहिल्यामुळं कदाचित मला नक्की माहीत नाही, पण तुम्हाला काही धमक्या बिमक्या आल्यात काय? अजून नाही आल्यात, पण ते 24 पर्यंत येतील असं त्यांनी पुढच्या त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलेलं होतं. या श्रोत्यांमध्ये अनेक असे मान्यवर आहेत. प्राचार्या वैशाली प्रधान मॅडम आहेत, वासुदेव मोलाटे सर आहेत, हरदास सर आहेत, अनेक जण आहेत. म्हणजे त्या सगळ्यांची नावं घेतली तर माझा वेळ कमी पडेल मला, त्यामुळे सर्वांची नावं घेत नाही, पण सगळे कार्यकर्तेच आहेत. आणि बुद्धप्रियेच्या निमित्तानं आता जो विषय ठेवलेला आहे, फॅसिझम तर हा विषय आहेच, त्याची मांडणी त्यांनी केलेली आहे. विषय वाढत्या फॅसिझम, आजच्या वाढतीय फॅसिझमच्या काळात बुद्धप्रियेच्या कार्याची आवश्यकता. वाढत्या का म्हटलं? 2014 पासून साधारणपणे मागे पुढे इकडं तिकडं काही राज्यात असेल, पण केंद्रामध्ये 2014 पासून एक प्रकारे लोकशाहीच्याच प्रक्रियेतून निवडणुकीच्याच पद्धतीनं भारतीय संविधानानुसार फॅसिझम विराजमान झालेला आहे. भारतात पहिल्यांदाच तो तसा झाला असं नाही. हिटलरचा ज्यांनी उल्लेख केला जर्मनीमध्ये, तिथेही निवडणुकीच्याच मार्गाने आला होता. म्हणजे प्रस्थापित जे काही संस्था आहे, जे काही यंत्रणा आहे, तिचा वापर फॅसिझम अत्यंत कुशलतेनं करतो. भारतातही तसंच त्याचं कुशलतेनं वापर चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता घेता संविधानापुढं, संसदेपुढं नतमस्तक होता होताच संविधान कसं बाजूला सारता येईल, संसदेला कसं गुंडाळून ठेवता येतील आणि आपल्या दोस्त मित्रांना, भांडवलदारांना, कारखानदारांना फायदेशीर होतील असे कायदे कसे संमत करता येतील. शेतकऱ्यांचे 3 कायदे आपल्याला माहित आहेत कसे संमत केले. काश्मीरचं 370 कलम कसं संमत केलेलं आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्या प्रक्रियेतूनच पण संसदेला बाजूला सारून चर्चा न करता, शेतकऱ्यांना, त्यांच्या संघटनांना अजिबात न विचारता अदानी अंबानीला फायदेशीर होतील अशा पद्धतीचे कायदे त्यांनी केलेले होते. नंतर नाईलाजानं मागे घ्यावे लागले हा भाग वेगळा, पण आता पुन्हा निवडून आलेले आहे. 2024 मध्ये येतो असं सांगितलेलं आहे. आपली ही मानसिकता तशीच झालेली आहे की आता वाटत होतं का कोणाला, म्हणजे वाढता फॅसिझम, म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी असं वाटत होतं. तुम्हाला काय वाटत होतं मला माहित नाही, पण मला वाटत होतं की उत्तर प्रदेशमध्ये किंवा आता ज्या काही 5 राज्याच्या निवडणुका झाल्यात याच्यात मोदीचं काही खरं नाही, म्हणजे भाजपचं काही खरं नाही, योगी काही निवडून येणार नाही. का वाटत होतं असं? ते याच्यामुळं वाटत होतं की उत्तर प्रदेशमध्ये आता जशी जाहिरात दाखवली फ्री प्रेसमध्ये का सगळ्या वर्तमानपत्रातून ती आली असेल का, पैशाचा काही शॉर्टेज देतील, नुसत्या जाहिराती करायच्या, पण प्रत्यक्ष तिथं काय घडलेलं आहे, तिथं कोरोना, गंगा नदी काही नुसती उत्तर प्रदेशमधूनच जात नाही, इतरही अनेक राज्यातून जाते, पण उत्तर प्रदेशमध्ये कोरोनानं मेलेल्या माणसांची प्रेत गंगेच्या प्रवाहामध्ये तरंगताना आपण पाहिली. यूपीच्या लोकांनी नसतील पाहिले का? त्यांचे तर ते नातेवाईकच होते ना. गंगेच्या पात्रामध्ये त्यांची प्रेत गाळलीत, जाळलीत, हे टीव्हीवर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे कोरोनानं जो धुमाकूळ घातला, ऑक्सिजन मिळालं नाही, बेड मिळाले नाही, अनेक ठिकाणी नाही मिळाले, फक्त उत्तर प्रदेशमध्येच मिळाले नाही असं नाही, पण तिथं जेवढा घातक परिणाम या कोरोनाने केला तितका इतर राज्यात झालेला नाही. दिल्लीमध्ये पण ऑक्सिजननं लोक मेले, पण निदान केजरीवाल त्या लोकांकडे जात होता. ऑक्सिजन पुरवू शकत नव्हता, पण मी प्रयत्न करतो म्हणत होता, काही ना काही धडपड तो करत होता, लोकांना धीर देत होता. योगी कुठे गेल्याचं तुम्ही पाहिला? मोदी शहाने असा काही धीर दिला? पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं जो झोडपा त्यांना दिला पराभव करून, ते जे कोमात गेले 2घही जण, ते बाहेर आलेच नाही. पुरा कोरोना संपला तरी बाहेर आले नाही. आणि जेव्हा बाहेर आले तेव्हा असे म्हटले की ऑक्सीजन की कोई कमतरता नहीं थी, बगैर ऑक्सीजन के कोई मरा नहीं. हे त्यांची विधानं आहेत.
उत्तर प्रदेश सारख्या सुरक्षा कुठंच नाही महिलांना, असं ते म्हणतात निर्लज्जपणानं. पण हाथरसचा बलात्कार कुठे झाला? उत्तर प्रदेशमध्येच झाला. वाल्मिकी समाजाची मुलगी शेतात गेल्यानंतर सवर्णांच्या 4 मुलांनी बलात्कार केला आणि मारून टाकलं. अर्धमेली झाली, दवाखान्यात दिली, प्रेत तिथून आणलं. पोलिसांनी तिच्या घरच्या लोकांनाही न सांगता, अंत्ययात्रेला न येऊ देता, घरापुढं साधं उभं पण न करता परस्पर ते प्रेत जाळलं हाथरसचं. आजही त्या हाथरसच्या मुलीच्या कुटुंबाची परिस्थिती आजही अशी आहे की त्यांना बाहेरचेही कुणी भेटायला येऊ शकत नाही. चंद्रशेखर आझाद सारखे किंवा तुमच्या आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते गेलेत, भेटलेत, धीर दिला आणि म्हटले की तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे. ULP कायद्यानुसार मला वाटतं पुनर्वसन करायला पाहिजे. ॲडव्होकेट बेज गायकवाड आहेत, अनेकदा आम्हाला सांगत असतात आमच्या समितीला, तिचं पुनर्वसन झालं पाहिजे. सरकारनं तर केलं नाही, पण काही लोकांनी करतो असं सांगितलं आमच्या दिले, कारण त्यांना असुरक्षित वाटते तिथं. तर बाहेर ठिकाणी सुद्धा त्यांचं पुनर्वसन होऊ शकत नाही. त्यांच्या घराला SRPचा पोलिसांचा वेढा आहे. तुम्हाला जरी त्यांना भेटायला जायचं असलं तर भेटता येत नाही, त्यांनाही कुठं जाता येत नाही. अशी परिस्थिती आजची हाथरसच्या त्या कुटुंबियाची आहे. आणि सुरक्षित आहे? कोण सुरक्षित आहे? उन्नावचा बलात्कार भाजपच्या आमदारांनी केला त्या मुलीवर. तिच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी मारून टाकलं. जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपीनं त्या कुटुंबियांना ऍक्सिडेंट करून मारण्याचा प्रयत्न केला, काही मेलेही त्याच्यात. असं उन्नावचं प्रकरण असताना सुद्धा मुली सुरक्षित आहे. मोठमोठ्या जाहिराती कशामुळं असं सगळं वाढता? फॅसिझम वाढता जे म्हणतो ते याच्यामुळे वाढता फॅसिझम आहे. फॅसिझम तर आहे, पण आता तो वाढत आहे. बहुतेक आमच्यासारख्या, माझ्यासारख्याला असं वाटत होतं की उन्नावमध्ये BJP येणार नाही, पण उन्नावमध्ये BJP झाली. हाथरसमध्ये कोण आलं? BJP झाली. जे शेतकरी आंदोलन पूर्ण देशभरच केवळ नाही जगभर गाजलं. आंदोलनावर एका मंत्र्यानं, मंत्र्याच्या मुलानं, त्याच्या दोस्त मित्रांनी शेतकऱ्यावर जीप गाड्या घातल्या, मारून टाकले 4 जण शेतकरी. बाकीचे आणखीन 3 मेले ते वेगळे, पण मारून टाकलं. तो मंत्री शेवटपर्यंत मंत्रीपदावर आहे, अजूनही आहे. त्याचा मुलगा जामिनीवर आता सुटलेला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातले लोक अजूनही जामिनावर सुटत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांच्या जामिनीचे अर्ज फेटाळून लावते कोर्ट. तो उमर खालीद अजूनही जामिनावर सुटत नाही, पण हा चिरडून मारलेला जामिनावर सुटला. तिथं कोण निवडून आले? आता इथं भगवान भोजने आहेत, आमची शेतकऱ्यांची संघटना आहे, कृती समिती आहे. लखीमपूरच्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन आम्ही आमच्या जिल्ह्यात फिरलो. देशभर इतर संघटनांचे लोक फिरले. त्या लखीमपूर मधून सर्व जागा BJPच्या आल्या. वाढता फॅसिझम BJPच्या आल्या. ज्या पश्चिम UP मध्ये शेतकरी आंदोलन प्रभावी होतं, पश्चिम उत्तर प्रदेश, 8 पैकी 7 जागा BJPच्या आल्या. कसं काय झालं असं? म्हणून यांच्याजवळ एकच फक्त आहे की द्वेष. जसं आता डोळे सरांनी सांगितलं की प्रेम हे नावच नाही. माणसा माणसात द्वेष निर्माण करायचा जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं, आणि लोकांना यांनीच असुरक्षित करायचं आणि तुमची सुरक्षितता मी करतो असं म्हणायचं. शोले मधला गब्बार सिंगचे डायलॉग आहेत की नाही, त्या टाईप यांचं वर्तन आहे. तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की या फॅसिझमचा मुकाबला कसा केला पाहिजे. लोकशाही पद्धतीनं, संविधानाच्या मार्गानं, निवडणुकीच्या पद्धतीने केला पाहिजे की नाही? केला पाहिजे. रिझल्ट काय आहे हे असे आहेत, मी आता तुम्हाला सांगितलं तसे. मग अशा ह्या वातावरणामध्ये बरेचसे लोक म्हणतात, आणि ती खरी गोष्ट आहे, महागाई वाढली, बेकारी प्रचंड झाली, आणि मग काय तर याच्यामुळे यांचा पराभव होईल. पेट्रोलचे भाव काय झाले, डिझेलचे भाव काय झाले, तेलाचे भाव काय, ज्वारीचे भाव काय, गव्हाचे वगैरे वगैरे. पण UPचे लोक काय म्हणत होते असं म्हणतात, महागाई काय फक्त BJPच्याच काळात थोडी आहे, योगीच्या राज्यात
काँग्रेसच्याही वेळेस होती, अखिलेशच्याही वेळेस होती, निश्चितपणानं होती. बेकारी काय आता ह्यांच्याच काळात आहे काय? बीजेपीच्या, मोदीच्या, योगीच्या अगोदरच्याही काळामध्ये बेकारी होती. मग बेकारी महागाई काय घेऊन बसले? मग आम्ही यांच्यावरच ठप्पे मारणार, फॅसिझमवरच ठप्पा मारणार आम्ही. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार सगळीकडेच होता. अरे हो राजा, कोरोना बी जगभरच होता, काय भारतातच थोडी होता? बरोबर आहे. पण जगभर जरी कोरोना असला तरीही 4 तासात लॉकडाऊन जाहीर करायचा आणि सगळ्या प्रवासी मजुरांना पुऱ्या भारतभर पायी चालवत न्यायचं, गोठवड्या डोक्यावर, हातात लेकरा पाट्या, सगळं भानगडी घेऊन जे दृश्य दिसलं टीव्हीवर आणि प्रत्यक्ष आपण पाहिलं रस्त्यावर, हे तर फक्त भारतातच होतं ना, जगात कुठं होतं? नोटाबंदी हे तर मोदीची कलाकृती आहे ना, ठीक आहे, काँग्रेसची कलाकृती नाही आहे नोटाबंदी. त्याच्यात सुद्धा 130 लोक मेले आणि लहान मोठे उन्हात अनात सकाळपासून रात्रीपर्यंत बँकेच्या पुढे लाईन लावून उभे होते. हे काय काँग्रेसच्या काळात थोडीच होतं, हे तर मोदीच्याच काळात झालं आणि त्यांनीच केलेलं आहे ना. तेव्हा असे बलात्कार असतील, शेतकरी आंदोलन दडपणं असेल, हाथरस उन्नावच्या घटना असतील वगैरे, ह्या ज्या काही बाबी आहेत, ह्या स्पेशल काही मोदीची, भाजपची, RSSची निर्मिती आहे. केवळ महागाई बेकारीपुरता हा प्रश्न नाही, ते तर आहेतच. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त आपण कसा करायचा, कोणत्या मार्गाने करायचा, हा खरा म्हणजे आपल्या पुढे प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, ते गुंडाळून ठेवत आहे. आपल्याला ते वाचवायचं आहे. कसं वाचवायचं प्रश्न आहे आपल्या पुढे. म्हणून मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटते की आपण, संसदेची एक लढाई आहे, लोकशाही मार्ग आहे, सनदशीर मार्गाने आपण जसा काही प्रचार करायचा तो करूया. असं काही नाही की एकदम सगळं त्यांचं चाललं. 1500 काही ठिकाणी त्यांचे 73 आमदार त्याच्याने निवडून आले, फार कमी अंतरानं आलेले आहे, काही 2000च्या अंतरानं आलेले आहे. त्याच्यामध्ये जर आपल्या बहिणजींनी जर काही भानगड केली नसती तर कदाचित जास्त आमदार अखिलेशचे आले असते. काँग्रेसबद्दल मी काही बोलत नाही, कारण तो आपला काही काँग्रेस पक्षाचा असा तसा विषय नाही. पण ज्या पद्धतीनं हे सगळं असं करतायत, मग आपल्या पुढे दुसरा मार्ग असा राहतो की, उदाहरण मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात सुद्धा युतीचं सरकार होतं, बीजेपी शिवसेनेचं, याच्या अगोदरचं. त्यावेळेस आंबेडकर भवन पाडलं होतं की नाही? रत्नाकर गायकवाडला हाताशी धरून त्याची टोळीच होती, ती त्यांच्याशी संबंधित होती. या टोळीनं मिळून सरकारच्या मदतीनं बुलडोजर लावून आंबेडकर भवन पाडलं होतं. बुद्धप्रिय कबीर आपल्याच इथं औरंगाबादमध्ये लाल निळा झेंडा घेऊन मोटरसायकल लावून वस्त्या वस्त्यातून फिरला होता की आंबेडकर भवन पाडलेला आहे, आपल्याला मोर्चा काढायला मुंबईला जायचा आहे. मोर्चा झाला, प्रचंड मोर्चा झाला. नंतर काय कोर्ट कचेऱ्या झाल्या, सगळ्या झाल्या, काय व्हायचं असेल ते होईल, अजूनही त्याच्यावर स्टे आहे. पण आजही आंबेडकर भवन कोणाच्या ताब्यात आहे? रत्नाकर गायकवाडच्या आहे का? नाही. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या कुटुंबियाच्याच ताब्यात आंबेडकर भवन आहे. कशाच्या भरोशावर? चळवळीच्या भरोशावर. रस्त्यावर जे आंदोलन लोकांनी केलेलं आहे ना, अजूनही पेटून उठतील. रत्नाकर गायकवाडला एक प्रकारे माघार घ्यावी लागली, तो तिकडे कोमात गेला, सरकारने माघार त्याच्यातून घेतली आणि आजही तिथं आंबेडकर कुटुंबियांचं वास्तव्य आहे, त्यांचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, बैठका होतात, सगळ्या होतात. हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. पाडलं तर होतं त्यांनी. भीमा कोरेगावच्या प्रकरणात आपले जे काही लोक पकडले माओवादी म्हणून काय काय वगैरे, तो विषय वेगळा आहे. त्याच्यामध्ये आनंद तेलतुंबडे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नात जावई, त्याच्यावरही तो आरोप आहे. अनेक जण त्याच्यामध्ये आहेत. खरं म्हणजे मी त्या भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये तिथं होतो, त्या एल्गार परिषदेला. यांचा कोणाचाही संबंध नाही. यांनी ते आयोजित केलेलं, ते आयोजित करणारे वेगळे होते आणि ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये PB सावंत अध्यक्ष होते, पण ते आजारपणामुळे येऊ शकले नाही. BG कोळसे पाटील आजही आहेत. म्हणजे असे जे अनेक लोक आहेत, विलास वाघ आमच्यातले, ते वारलेत आता, सुगावा प्रकाशनचे. अनेक लोक त्याच्यामध्ये होते. जे आता पकडलेले आहेत ते कोणीही नव्हते. सुधीर ढवळे सोडतात. तर मुद्दा असा की वड्याचं तेल वांग्यावर काढायचं, त्यांना ती चळवळ दडपून काढायची होती. आणि जे प्रकार भीमा कोरेगावला झाले,
म्हणजे दलितांवर ज्या पद्धतीचे हल्ले झाले, त्यांच्या गाड्याची जाळपोळ झाली, त्यांना जी मारहाण झाली, सगळे प्रकार तिथं झालेले आहेत. तेव्हा या भीमा कोरेगाव प्रकरणीमध्ये कॉम्रेड बुद्धप्रिय कबीरने खुद्द औरंगाबादला राहून त्याच प्रकारे की मराठा आणि दलित ही जी काही दरी वाढवण्याचा यांनी प्रयत्न केलेला होता, तेव्हा मराठा सेवा संघासारखे ज्या काही संघटना असतील, ज्या प्रोग्रेसिव्ह आहेत, खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे विचार जे मानतात, ज्यांना पटलेले आहेत, अशांना हाताशी धरून आपण एक संयुक्त मोर्चा काढलेला होता. मला मुद्दा हे सांगायचा आहे की या संसदेच्या मार्गाने काय प्रयत्न करायचे ते आपण करत राहू, पण रस्त्यावरची लढाई जी बुद्धप्रिय कबीर, आंबेडकर भवनच्या निमित्तानं, भीमा कोरेगावच्या निमित्तानं, वेगवेगळ्या निमित्तानं तो याच्यामध्ये कार्य करत होता आणि आपला सगळ्यांचा तो एक प्रकारे आधार होता. सगळ्या रीतीच्या जोखमी पत्करून तो या लढ्यामध्ये उतरत होता. फॅसिझमचा मुकाबला आपल्याला सर्व स्तरावर करावा लागला. अरुणा इराणी नाही, स्मृती इराणी, अरुणा इराणी जास्त ध्यानात राहिली. स्मृती इराणीचे वक्तव्य आपण त्यावेळेस ऐकलेले आहेत. कोणत्या वेळेस? रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरण गाठलं होतं त्यावेळेस, कारण ती त्यावेळेस शिक्षण मंत्री वगैरे काहीतरी होती, तिच्याकडे ते खातं होतं. त्याच्यानंतर तिच्यावर अशा प्रकारचे हल्ले साधारणपणे लोकांच्या हल्ले म्हणजे वैचारिक टीका टिप्पणी, तिची बोलतीच बंद झाली. तेव्हापासून ती बोलली ती फक्त युपी मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर प्रियंका गांधीवर टिप्पणी करत असताना. मधल्या काळात तिचे मंत्रालय बदलले, तिला सांगत होतो गप बस बाई, बडबड करू नको, आमच्या अंगलट होऊ लागलं ते सगळं, असं सगळं प्रकरण झालेलं आहे. तेव्हा आपल्याला संसदेच्या पद्धतीनं संसदीय मार्गाने तर लढावं लागेलच, पण जी काही रस्त्यावरची लढाई आहे की ज्या लढाईमध्ये आपण जिंकू शकतो असं आपल्याला विश्वास वाटतो, तसे काही मी तात्पुरते उदाहरणं तुमच्या पुढे दिलेले आहेत. आणि यांना दिवसेंदिवस या धर्मामध्ये, जातीमध्ये, आरक्षणा संबंधानं वेगवेगळ्या पद्धतीनं कशा रीतीनं दुही माजवता येईल याच्याशिवाय यांच्याकडे दुसरा अजेंडा नाही. आणि लोकांचे मूलभूत प्रश्न न सोडवण्याची गरजच नाही हे ध्यानात घेऊन आपण लोकांच्याही मानसिकतेचा विचार केला पाहिजे. आपण जसा विचार करतो तसेच लोक विचार करत नाही. हे भीमा कोरेगावच्या प्रकरणातूनही ध्यानात आलं, युपीच्या निवडणुकातून ध्यानात आलं. आपल्याला वाटते का आता त्यांचा पराभव होईल? कोरोना झालेला आहे, प्रेत तरंगलेले आहेत, हाथरस घडलेला आहे, उन्नाव झालेला आहे, काय नोटाबंदी झालेली आहे, प्रवासी मजुराचे हाल झालेले आहेत. सगळे बहुसंख्य तर तिकडलेच प्रवासी मजूर होते. मग आता यांचा पराभव होते असं जे आपण समजत होतो ते कसं चुकीचं आहे ही तिथल्या लोकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं आपल्यालाही जरा वेगळ्या पद्धतीनं आणि वस्तुस्थिती काय आहे, नुसत्या आपल्याच कल्पनेत राहून भागणार नाही. वस्तुस्थिती काय, समाजात काय आहे, हे जेव्हा आपण ध्यानात घेऊ तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं फॅसिझमचा मुकाबला करू शकू. ते आव्हान आपल्या पुढं आहे. नाहीतर फॅसिझमनं काय काय भानगडी केलेल्या आहेत. जसं एक म्हटलं जातं, जोपर्यंत हिटलरनं पुरी जर्मनी बर्बाद केली नाही तोपर्यंत लोकांच्या ध्यानात आलं नाही की यानं आपल्याला बर्बाद केलं. दुसरं जागतिक युद्ध झालं आणि कम्युनिझम आणि फॅसिझम सारखंच मोजतात, पण फॅसिझमची कबर कम्युनिझमनं मांडलेली आहे. स्टालिनच्या नेतृत्वाखाली लाल सैन्य राईस्टॅगवर गेलं, म्हणजे तिथल्या संसदेवर त्यांचा झेंडा काढला, आपला झेंडा त्यांनी लावला. तेव्हा हिटलरला आत्महत्या करावी लागली. इटालीचा तो मुसोलिनी त्याचा खात्मा तर अगोदरच झाला होता. लोकांनी त्याला चौरस त्या झाडावर टांगलं, इलेक्ट्रिकच्या पोलला उलट टांगलं, चपला जोडे जे काय होईल ते मारलं, त्याच्यातच तो बेला मुसोलिनी. त्याला वाचवण्याचा हिटलरनं प्रयत्न केला पण जमलं नाही. त्याच्यासारखे हाल आपले होऊ नये म्हणून हिटलरनं आत्महत्या केली. कम्युनिस्टांचं सैन्य जर्मनीमध्ये, बर्लिनमध्ये लाल बावटा त्यांनी फडकवल्यानंतर त्याच्या लष्कराच्या जे कोणी कमांडर होते त्यांना त्यांनी सांगितलं की माझं, त्यानं शेवटी लागलं, त्यानं शेवटी केलं हिटलरनं. त्याची पत्नी होती, त्या पत्नी म्हणजे अधिकृत पत्नी झाली नव्हती, पण तिला त्याने आश्वासन दिलं होतं आत्महत्या करण्यापूर्वी लग्न केलं. नंतर त्यांनी स्वतःला गोळ्या घातल्या आणि सांगितलं की आमचं प्रेत सुद्धा त्यांच्या ताब्यात, कम्युनिस्टांच्या ताब्यात जायला नको, आमच्या हातावर पेट्रोल घालून आम्हाला जाळून टाका. त्याप्रमाणे त्यांना जाळून टाकलं. अशा रीतीने त्या हिटलरचे हाल झाले, त्या मुसोलिनीचे हाल झाले. अंतिमता ते होते
पण मधल्या काळात आपल्याला त्याचे सगळे भोग भोगावे लागतात ना, तेव्हा त्याचाही आपल्याला मुकाबला करावा लागेल. तो मुकाबला आपण समर्थपणानं कॉम्रेड बुद्धप्रियेचं कार्य ध्यानात घेऊन आपल्याला करावा लागेल. तसं आपण निश्चितपणानं करूया असं या प्रसंगी मी बोलतो आणि थोडंसं लांबलेलं माझं वक्तव्य संपवतो. या ठिकाणी आयोजकांनी मला एक वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आयोजकांचेही आभार मानतो. तुम्ही सर्वांनी उशीर झाला असला तरी सुद्धा ऐकून घेतलं, याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि संपवतो. जय भीम, लाल सलाम. धन्यवाद कॉम्रेड भीमराव बनसोड. खरं तर बऱ्याच वेळेस आपण स्वतःलाच त्रास करून घेत असतो की आपण असा विचार करत होतो आणि झालं भलतंच. परंतु आकडेवारी जर बघितली तर 200 मतानं, 1000 मतानं, 2000 मतानं असे भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि ते कसे निवडून आले हे आकडेवारी पाहिलं तर आपल्याला दिसून येतं. लोकशाही हा संख्याबळाचा खेळ झालेला आहे आणि संख्याबळ ज्याला जमलं, हा खेळ ज्याला जमला तो राज्य करतो, 5-5 वर्ष राज्य करतो. आणि फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीम जी आहे याच्याबद्दल आता पुनर्विचार करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मी जास्त वेळ न घेतो आपल्या या चर्चासत्राचे अध्यक्ष यांना आमंत्रित करतो. परंतु मला असं वाटतं की भाजपला पर्याय या 5 राज्याच्या निवडणुकीतून निर्माण होईल असं वाटत होतं. भाजपला सोडा काँग्रेसलाच पर्याय आला, म्हणजे विरोधी पक्षालाच दुसरा विरोधी पक्ष पर्याय आला. आणि आता भांडवलशाही आता नवीन रूपात येते की काय, की ज्यांना आयडिओलॉजीच नाहीये असा एक पक्ष उभा राहतोय. आणि रोगावर म्हणण्यापेक्षा त्याच्या लक्षणावर उपचार करणारं कुठलं नवीन असतं, विज्ञान असतं मला कळत नाही. भ्रष्टाचार हा लक्षण आहे आणि भांडवलशाही हा रोग आहे. भांडवलशाही जोपर्यंत राहील तोपर्यंत भ्रष्टाचार राहणार आहे. असं असताना देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा एक पक्ष सत्तेवर येतो आणि तो भाजपला पर्याय कसा असू शकतो याबद्दलचं आपल्या या चर्चासत्रामध्ये उत्तर अपेक्षित आहे. मी साथी सुभाष लोमटेंना आमंत्रित करतो अध्यक्ष समारोपासाठी. धन्यवाद. या आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन वेगवेगळ्या वक्त्यांकडून आपण ऐकलेलं आहे. आपले सर्वांचे मित्र बुद्धप्रिय कबीर हे 2 वर्षापूर्वी आपल्यामधून गेले आणि त्यापूर्वी जवळपास 30 वर्ष तरी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यामधल्या लोकांशी संबंधित राहिले. खरं तर आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असेल की ते विद्यापीठात शिकत असताना लातूरचा भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन किती लोक गेले, किती नुकसान झालं याच्यासाठीचा एक सर्वे करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून जवळपास 60-70 तरुण कार्यकर्त्यांना मोबिलाइज करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस बुद्धप्रिय आणि त्याच्याबरोबर जवळपास 20 ते 25 कार्यकर्ते विद्यार्थी हे त्या लातूरच्या भूकंपाच्या ठिकाणी गेले आणि जवळपास 20 ते 25 दिवस प्रत्येक गावामध्ये फिरून त्यांनी सर्वे केला. त्याच्यावरती एक पुस्तिका देखील आहे. पहिल्यांदा माझं बुद्धप्रियेशी त्यावेळेस आणि त्यानंतर मात्र वारंवार आणि नंतरच्या शेवटच्या 15 ते 20 वर्ष तर वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करतो. त्याच बुद्धप्रियेबद्दल अनेक वक्त्यांनी सांगितलं, त्याची पुनरुक्ती करण्याची गरज नाही. मी एवढंच म्हणेन की अतिशय मनस्वी, समाजामधलं आमूलाग्र परिवर्तन व्हावं अशी सदिच्छा असणारा, एक अतिशय मानवतावादी मित्र आपल्यामधून
2 वर्षापूर्वी गेला. त्याला विनम्र अभिवादन करतो. आणि आजचा जो विषय आहे, खरं तर या विषयाच्या बद्दल जयदेव आणि कॉम्रेड भीमराव यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळं मांडलेलं आहे. त्याचीही पुनरुक्ती करण्याची गरज नाही. पण मी अगदी थोड्या वेळामध्ये काही मुद्दे मांडणार आहे. कारण भाजपसारखा, ज्याची विचारसरणी RSSची आहे, असा पक्ष सत्तेच्या सर्वोच्च स्थानी गेलाच कसा? काय कारण आहेत? आणि मला असं वाटतं की त्या कारणाचा शांतपणे आपण जोपर्यंत विचार, त्याचं एक राष्ट्रीय पातळीवरती काहीतरी एक त्या संदर्भामध्ये एक मंथन झालेलं आहे आणि एक मतानं आम्ही सगळे एकत्र आलेलो आहेत, ते माझ्यासारख्याला दिसत नाही. हे पहिल्यांदा मी नोंदवू इच्छितो. आणि हे नोंदवत असताना RSS आणि BJPला अशी कुठली भूमी मिळाली भुसभुशीत की ते सत्तेवरती आरूढ झाले? आपण अनेक गोष्टी मांडतो की या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. मनुस्मृतीच्या विचारानं हा देश चाललेला आहे. अर्थात मनुस्मृतीच्या विचारानं देश चालत असताना आपल्याला हेही माहिती आहे की जवळपास स्वातंत्र्याच्या पूर्वी या देशामध्ये 550 ते 600 संस्थानिक होते. हा देश 550-600 संस्थानिकांमध्ये वाटप झालेलं. त्याच काळामध्ये परकीयांची आक्रमणं झाली. मोगलांनी अनेक वर्ष राज्य केलं या देशावरती, परंतु संस्थानिक अबाधित ठेवले. कारण मोगलांचं मांडलिकत्व पत्करल्यानंतर त्यांना संस्थानिक खालसा करायचं काहीच कारण नाही. परंतु त्या संस्थानिकांमध्ये राहणारे सगळ्या जाती धर्मामधल्या लोकांचा विचार कुठला, मानसिकता कुठली, तर ती मनुस्मृतीचा जो विचार आहे, मनुस्मृतीची जी मूल्य आहेत, ती पूर्णपणे 2,500-3,000 हजार वर्षापासूनची स्वीकारली होती. मग ती फक्त ब्राह्मण जातीच्याच लोकांनी स्वीकारली होती का? काय दिसतंय? तर सर्व जातीतल्या, सर्व धर्मातल्या. आणि म्हणून बऱ्याचदा मी असं मानतो की समाजामधलं सगळ्यात शेवटचं युनिट कुठलं आहे, तर ते आहे कुटुंब. आणि हे कुटुंब लोकशाही विरोधी आहे, हुकुमशाहीवादी आहे, पुरुष प्रधान आहे. आणि याच कुटुंबामधला माणूस निघून वेगवेगळ्या संस्थांचाही प्रमुख बनतो, राजकारणामध्येही जातो, राजकीय पक्षाचाही प्रमुख बनतो. आणि जर ते कुटुंब लोकशाही मान्यच करत नसेल, तर त्या कुटुंबामधून बाहेर पडलेलं पुरुष असेल किंवा महिला असेल, त्यांनी लोकशाही पद्धतीने सगळे व्यवहार करावे, त्यांनी संविधानाप्रमाणे वागावं, संविधानातला विचार पुढे घेऊन जावा, अशी आमची अपेक्षा आहे. आता याला काय म्हणायचं? भाबडेपणा म्हणायचा का मूर्खपणा म्हणायचा? मी तुमच्यावर सोपवतो. मित्रांनो, ही RSS आणि BJPची शक्ती स्थान आहेत. हे आम्ही ओळखणार की नाही? आणि त्याच्यामध्ये मध्यममार्गी पक्ष तात्पुरतं सत्ता स्थापन करण्यासाठी, वर्चस्व निर्माण करण्यासाठी जर त्याचा वापर करत असतील,
कारण इथं बसलेले आणि आपण ज्यांच्यामध्ये काम करतो त्या सगळ्यांनाच असं वाटत होतं, पण ती सदिच्छा होती. आहेत विचाराचे आमच्यामध्ये शेड असतील तर ते मिटवता येणार नाहीत, पण आमच्यामधला आपसामधला डायलॉग संवाद अधिक होणं आणि त्याचबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरचा एक विचार, राष्ट्रीय पातळीवरचा एक समज आपल्याला लोकांच्या समोर घेऊन जावी लागेल, की अजूनही होताना दिसत नाही. मग वेगवेगळे लोक ज्या शेड्स आहेत विचाराचे, जे पक्ष आहेत, संघटना आहेत, त्यांच्या नाहीत काय, ते सगळं घेऊन आम्ही जातो. कुणासमोर जातो? या देशामध्ये सेन्ससमध्ये एकूण कष्टकऱ्यांमध्ये 93% कष्टकरी हे असंघटित आहेत. फक्त 7% संघटित आहे. या गेल्या 30 वर्षामध्ये ती टक्केवारी पुन्हा वाढलीच असण्याची शक्यता आहे. कारण की खासगीकरणाचा बुलडोजर ज्या पद्धतीनं चाललेला आहे त्याच्यामध्ये 1%, 2%, 3% सुद्धा संघटित क्षेत्र नाही. कोण आहेत असंघटित क्षेत्रामध्ये? शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये सर्व जाती धर्मामधले आहेत. मी तर म्हणेन जेवढी त्यांची टक्केवारी तेवढी त्याच्यामध्ये आहेत. हिंदू देखील 75 ते 80% आहेत त्याच्यामध्ये. आणि स्वातंत्र्याच्या नंतर या सगळ्यांचे जगण्याचे प्रश्न अजूनही जशीच्या तसे आहेत. मला या ठिकाणी एवढंच मांडायचं आहे आणि ते विचाराच्या अनुषंगाने याच्या मी जे काही मांडेल त्याच्यावरती परखडपणे विचार झाला पाहिजे, टीका झाली पाहिजे, काही बिघडणार नाही. मित्रांनो, आपल्या देशामध्ये कामगार संघटना, रजिस्टर्ड कामगार संघटना 1 लाखापेक्षा आकडा क्रॉस केलाय. गोरगरिबामध्ये, उपेक्षितांमध्ये, महिलांमध्ये अशा काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटना 25 लाखापेक्षा जास्त आहेत. आणि तरी आम्ही 2-3% लोकांना देखील संघटित करू शकलेलो नाही. म्हणजे काय? स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर जेवढे म्हणून कामगार कायदे झाले ते 95 ते 97% कामगारांना लागूच नाहीयेत. एकतर त्यांच्यासाठी कायदे नाहीयेत किंवा असले तर त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याचबरोबर याच घटनेचा आधार घेऊन आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे. मी हे सगळं विचारार्थ काही मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी टीकेचा भाव सुद्धा येऊ शकतो, नाही असं नाही, पण ते टीकेचा भाव विचार करून आपल्याला समाजामधला हा एवढा मोठा जर उपेक्षित घटक असेल तर तो आम्ही त्यांच्या प्रश्नासाठी संघटित करताना आमच्या बरोबर आणि निवडणुकीच्या वेळेस मात्र जातीयवादी आणि धर्मांध पक्षांच्या बरोबर का जातो याचं त्याच्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही, निदान करता येणार नाही. आणि हे सांगत असताना या देशामध्ये एक कायदा आहे, समान कामासाठी समान मजुरी मिळाली पाहिजे. मात्र संघटितांच्यासाठी वेतन आयोग, असंघटितांच्यासाठी किमान वेतन. चर्चा होते देश पातळीवरती, आम्ही आपसामध्ये चर्चा करत असू, पण म्हणजे मग 7व्या वेतन आयोगामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे चपराशी याला 25,000 रुपये खर्च होतात महिन्याला. म्हणजे रोज काय झाला, 22 किंवा 24 दिवस काम करणाऱ्याला 25,000.
म्हणजे रोज काय पडला? आणि तेच सरकार रोजगार हमी मनरेगा त्यांची मजुरी ठरवत असताना 200 रुपये. हे वास्तव आहे. विचार करायचा की नाही? केला जातो का? काय पद्धतीने केला जातो? दुसरा, घटनेमधलं कलम 21 जगण्याचा अधिकार, वकील साहेब बसलेले या ठिकाणी, राईट टू लाईफ, बरोबर आहे ना? माणूस म्हणून मग मला जगायचं असेल तर कुठल्या गोष्टींची गरज आहे? रोजगाराची गरज आहे, योग्य वेतनाची गरज आहे, अन्नाची गरज आहे, मुलाबाळांच्या शिक्षणाची गरज आहे, औषध पाण्याची गरज आहे, म्हातारपणासाठी पेन्शन, या देशाचा पेन्शनच्या कायद्याची गरज आहे आणि हक्काच्या घराची गरज आहे. मग हे 7 जे गोष्टी आहेत त्या फंडामेंटल राईट म्हणून अंतर्भूत व्हायला पाहिजे की नाही? जर राईट टू लाईफ जर असेल घटनेमध्ये दिलेलं, आणि मला शेवटी हे म्हणायचंय की यांना त्यांच्या रिंगणामध्ये जाऊन त्यांना उत्तरं देता येणार नाही. या सत्ताधाऱ्यांना आम्हाला आमच्या रिंगणामध्ये आणता येईल का? आणि त्या आमच्या रिंगणामध्ये आणण्याच्या कुठल्या गोष्टी असू शकतात? राईट टू लाईफच्या अनुषंगानं या 7 गोष्टी मूलभूत अधिकाराचा भाग बनवा घटनेच्या. ज्यांची सत्ता गेलेली आहे ते लोकांना सुद्धा लाजकाजका होईना ह्याला तुम्ही पाठिंबा देतील, घ्या त्यांचा पाठिंबा. पण अशा प्रश्नांच्या संदर्भामध्ये वेतनाचा मुद्दा करत असताना जर समान कामासाठी समान वेतन असेल आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला जर तुम्ही 1000 रुपयापेक्षा जास्तीचा जर रोज देत असाल तर त्या चपराशापेक्षा आमचा बांधकामगार जास्ती काम करतो की नाही? वीटभट्टीवरचा कामगार जास्ती काम करतो की नाही? शेतातला शेतमजूर जास्ती काम करतो की नाही? शेतकरी जास्ती काम करतो की नाही? प्रश्न सोडवलेला आहे त्यांनी. मुद्दा एवढाच आहे की या देशामध्ये जो कष्ट करतोय त्याच्या घरामध्ये महिन्याला 25,000 रुपयापेक्षा कमी जाणार नाही. याचा अर्थ आम्ही सरकारी नोकरी मागत नाही, वेतन तेवढं निश्चित करा. आणि मग या देशाचा पेन्शनचा कायदा काय आहे? शेवटचा पगार जो असेल, इथं बरेचसे पेन्शनर बसलेले, शेवटचा जो पगार असेल पेन्शनला जातानाचा अर्धा पगार म्हणजे पेन्शन. म्हणजे मग किमान वेतन तुमचं जर 25,000 तुम्ही देणार असाल तर या देशामध्ये कुणाचंही पेन्शन 12,500पेक्षा कमी असता कामा नये. आज किती आहे? 2008 मध्ये संघर्ष केल्यानंतर सामाजिक सुरक्षा कायदा जो केंद्र सरकारनं केला, 2008 मध्ये केंद्र सरकारने त्याच्यामध्ये पेन्शन 200 रुपये ठेवली. आज त्याला 14 वर्ष झालेली आहेत, 1 पैसा देखील त्याच्यामध्ये वाढलेला नाहीये. मित्रांनो, मला सांगायचं एवढंच आहे की या सगळ्याच मुद्द्यांच्या बद्दल वेगळं म्हणणं असू शकतं काही लोकांचं, ते त्यांनी मांडावं, त्याची चर्चा करावी. परंतु एक नॅशनल नॅरेशन जोपर्यंत आपण तयार करणार नाही आणि त्या अनुषंगानं कार्यक्रम जोपर्यंत तयार करणार नाही तोपर्यंत सत्तेमधले लोक जातीच्या आणि धर्माच्या नावाने आमच्यामध्ये भांडणं लावत जातील आणि मग आपण त्याचं विश्लेषण करत राहू. ते करावं लागेल, त्यावेळेस करावं लागेल. परंतु त्याच्यावरती किती आपल्याला एनर्जी जी काय आहे आपली खर्च करायची. शेवटचा मुद्दा माझा असा आहे की विरोधक, मग तो भाजप किंवा काय असू द्या, त्यांना आपल्याला मुद्द्याच्या अनुषंगानं, विचाराच्या अनुषंगानं त्यांचे मुद्दे हे घटनेत बसणारे नाहीत, घटनेच्या विचाराप्रमाणे नाहीत, घटनेच्या मूल्याप्रमाणे नाहीत, हे सांगत लोकांचं जागरण करण्याची गरज आहे. आज मी जे बघतो ते की त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यामध्ये आमची जी काही एनर्जी आहे ती इतकी खर्च होते की आम्हाला जे काही सांगायचंय
त्याच्यासाठी एनर्जीच राहत नाही. एखाद्या वेळेस माझं निरीक्षण चुकीचं असलं मला आनंद होईल, परंतु बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं मी हे बघतो ते होता कामा नये. आणि शेवटी या सगळ्या तळागाळामधल्या लोकांना जर आपल्या बरोबर घ्यायचं असेल तर तुमचा प्रत्येक संघर्ष हा अहिंसक मार्गाने तुम्हाला पुढे घेऊन जावा लागेल. अहिंसेकडं स्ट्रॅटेजी किंवा रणनीती म्हणून बघता कामा नये, ते एक तत्वज्ञान म्हणून तुम्हाला बघावं लागेल. तरच इथल्या फाटक्यातला फाटका माणसाला तुम्हाला संघर्षामध्ये उतरवता येऊ शकेल. आणि त्याच वेळेस आपल्याला ह्या फॅसिस्ट शक्तीचा मुकाबला करणं शक्य होईल असं एक मला वाटतं. मी जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार करावा. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकाचं मी धन्यवाद करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साथी सुभाष लोमटे. आपल्या अध्यक्षीय समारोपातून त्यांनी काही प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केलेले, त्याचा विचार आपण नक्की करावा. मी सुरुवातीलाच स्वागत करायचं राहून गेलेलं आहे. कदाचित रूढी परंपरा मोडायचं सवयच आपल्याला लागलेली, त्याच्यामुळे कदाचित माझ्याकडून राहून गेलं ते. मी दैनिक श्रमिक विश्वचे संपादक कॉम्रेड राम भाईटी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्व प्राध्यापक जयदेव डोळे सर, या चर्चासत्राचे अध्यक्ष साथी सुभाष लोमटे, कॉम्रेड भीमराव बनसोड आणि ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते ॲडव्होकेट BH गायकवाड सरांचंही त्यांनी स्वागत करावं अशी त्यांना विनंती. उबाळे परिवारांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. बरेच जण चाललेले आहेत आणि लोंढे भाऊजी मला मागून सूचना करतायत की जेवणाशिवाय कोणी जाऊ नये, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण जायची घाई करू नये. मी आभार प्रदर्शनासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सहसेक्रेटरी कॉम्रेड तारा बनसोड यांना आमंत्रित करतो. आजच्या या बुद्ध कबीर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सर्व जेवढे आलेले आहेत त्यांनी फार वेळ दिलेला आहे. आजचे अध्यक्ष आपले सुभाष लोमटे असतील, जयदेव डोळस असतील, प्राचार्य वैशाली प्रधानताई असतील, भीमराव बनसोड आहेत, BH गायकवाड आहे, तर सगळे जमलेले आहेत. एवढा वेळ झालेला होता तरी सर्वांनी कुणी जायची घाई न करता त्यांनी त्यांचा इथं सगळ्यांनी वेळ दिलेला आहे. मी त्यांच्या सर्वांचे आभार मानते आणि आजचा हा प्रोग्राम संपला असं मी जाहीर